जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, 39 वर्षापूर्वी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. संपूर्ण भारताच्या मनावरती रामायण या मालिकेने राज्य केले होते. यातील एकूण पात्र म्हणजे सर्व पात्र आपण कोणीही अजून विसरलेलं नाही आहेत. अगदी श्रीरामापासून ते रावणापर्यंत सर्व पात्र आपल्या प्रेक्षकांना सर्वांना लक्षात आहेत. मात्र आता या पात्रामधील या एका कलाकाराने आत्महत्या केलेली आहे. आज आम्ही तुम्हाला विभीषण हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा अंत एकदम भयानक झाला. त्यांचे मृत्यूचे दृश्य हे आपल्याला CCTV फुटेजमध्ये बी बघायला मिळालेले आहेत. रामायणमध्ये विभीषण ही भूमिका सुप्रसिद्ध TV अभिनेते मुकेश रावल यांनी साकारली होती. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी रेल्वेखाली येऊन त्यांचे जीवन संपवले. अभिनेत्याचा मृतदेह सकाळी 9:30 वाजता आढळून आला होता. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्याच दिवशी त्यांना ओळख पटवली नव्हती. तो मृतदेह बोरिवली ते कांदिवली यांच्या या रेल्वे रुळावरच्या दरम्यान सापडला होता. विभीषण हा लंकेचा राजा होता, पण रावणाचा भाऊ होता. पण तरीही ते स्वतःला प्रभू श्रीरामाचे एक निमित्त भक्त मानत होते. अभिनेते मुकेश रावल यांनी भूमिका इतक्या सुंदरपणे साकारली होती की ते आजही आपण विसरलेलो नाही आहेत. पुढे रामानंद सागर यांच्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक मार्ग मिळाला होता. त्यांचा मृत्यूनंतर एक CCTV फुटेजही आज आपल्याला समोर दिसायला मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर त्यांनी उडी मारून त्यांचे जीवन संपवले. आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली.